नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला स्वामी आई या आपल्या स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक चित्तधारक हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा अत्यंत हृदयद्रावक अनुभव सांगणार आहे. खरं तर ही घटना आहे वेळापूर येथील स्वामी सेवेकरी ताई सो गीता भोसले या ताईंचा. आयुष्यातील आजचा हा अनुभव या ताईंच्या शब्दात. फक्त त्याआधी कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवात करते आपण आजच्या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील संपूर्ण अनुभव हा ताईच्या शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी गीता. आज मी तुम्हाला स्वामी आई या चॅनलमधून माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय स्वामी अनुभव सांगत आहे. खरं तर ही घटना आहे अगदी आत्ताच अलीकडील. खरं तर मी लहानपणापासूनच सद्गुरू बैठकीला जाणारी. मी कधीच स्वामींचे भक्त नव्हती किंवा अक्कलकोटचे स्वामी कोण हे मला मुळात माहिती नव्हती. मला माहिती होते ते सद्गुरू स्वारी, आप्पा स्वारी, नाना स्वारी. माझ्या घरात लहानपासूनच सद्गुरू बैठक असते, त्यामुळे घरातील सगळेजण हे बैठकीतले. मात्र माझं लग्न झालं आणि आम्ही वेळेपूर येथे आलो. इथेच माझा संसार. मिस्टर पोस्टामध्ये चांगल्या पदावर कामासाठी होती आणि तालुक्याला लागून असणारे चेहूर या भागात राहत होतो. घरी मी, माझी मुलगी, माझे सासू सासरे, लहान दीर आणि एक लहान नणंद असा अगदी मोठा आमचा परिवार. घरात कामावणारा फक्त माझा नवरा, त्यामुळे परिस्थिती ही थोडी बेताचीच. लग्नानंतर मी 1 वर्ष जॉब केला, पण त्यानंतर मी प्रेग्नेन्सीमध्ये जॉब सोडून दिला. आता मी घरात होती. मलाही जॉब करण्याची इच्छा होती आणि अगदी गरज होती. मात्र मुलगी लहान असल्याने मला कुठे जाता येत नव्हते. एके दिवशी मी असाच मोबाईलवर घेऊन बसले होते. मोबाईलवरती असेच व्हिडिओ पाहत असताना अचानक माझ्यासमोर स्वामींचा अनुभव असणारा एक चमत्कारिक व्हिडिओ आला आणि सहज असेल समोर सासूबाई, माझी नणंद बसली होती. मी त्यांना म्हणाले, लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात, कितीही खोटं सांगतात. असं काही नसतं. हे सगळं खोटं आहे. हे चमत्कार काहीच घडत नाही, पण लोक उलटसुलट करून सांगतात. मी त्या दिवशी अगदी सहजतेने स्वामींना खोटं म्हणून गेले. मात्र त्यांच्या अगदी 15 दिवसात माझ्या आयुष्यात घटना घडली. माझ्या मिस्टरांना त्या दिवशी अचानक छातीचा त्रास सुरू झाला. त्याने काय होते हे आम्हाला कळेना. ते जाग्यावर कोसळले. आम्ही त्यांना घेऊन जवळ असणारे सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो. मात्र त्या दिवशी रविवार असल्याने हॉस्पिटल बंद होते. डॉक्टर आलेच नव्हते. फक्त नर्सचा स्टाफ होता. आता काय करावे कळत नव्हते, कारण प्रत्येक दवाखान्यात डॉक्टर नसणारच, कारण संडेला खूप कमी असतात. तरीही आमच्या घरात असणारी आमच्या गाडीमध्ये आम्ही मिस्टरांना ठेवले. बाजूला असणारे दादा गाडी चालवण्यासाठी आले आणि आम्ही तालुक्यातल्या ठिकाणी त्यांना घेऊन चाललो. मात्र जात असताना वाटेतच आमची गाडी बंद पडली आणि हा आमच्यासाठी वाईट संकेत होता. लहान असल्यापासूनच आम्ही ऐकलं होतं, कुठे जाताना जर गाडी बंद पडली तर पुढे जाऊ नये, कारण हा अटकाळ असतो. मी तर कधी कापू लागले. माझ्यासोबत माझ्या सासूबाई देखील होत्या आणि त्या देखील तर लागल्या. ज्या रस्त्यात आम्ही होतो तिथं दुसरी गाडी मिळणं कठीण होतं, कारण आम्ही शॉर्टकटने जात होतो आणि तो शॉर्टकट हा थोडासा जंगलातून होता.
त्यामुळे तिथे येणारा जाणाऱ्या लोकांची रहदारी खूप कमी होते. सासूबाई रडत रडत म्हणाला, आता सगळं काही अशक्य झालं. आणि मी नकळत त्यांना अगदी सहज म्हटलं, आई असं म्हणू नका, अशक्य ते शक्य करणारे स्वामी आहेत ना, स्वामी काहीतरी नक्की करतील. खरं तर माझ्या ज्यांच्यावर विश्वासच नव्हता, मात्र नकळत मी त्या क्षणी फक्त आणि फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवला. खरं तर त्या क्षणात मी आतून पूर्ण तुटले होते. मात्र मला माझ्या मिस्टरांना आणि माझ्या सासूला धीर द्यायचे होते. आणि त्यातच फक्त अगदी 5 मिनिटे झाली असतील आणि ॲम्ब्युलन्स आमच्या समोर येऊन उभी राहिली, जिच्यावर स्वामी समर्थांची महाराजांचा एक फोटो होता आणि भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची पाटी होती. खरं तर ते ॲम्ब्युलन्स अचानक आपल्यासमोर कशी आली मी बघतच राहिली. त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा पेशंट सिरियस आहे ना, तुम्ही दवाखान्यात चला आहात ना, गाडी बंद पडले ना, या ॲम्ब्युलन्समध्ये आपण त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊ. मी त्यांच्याकडे क्षणभर पाहत राहिले. त्यांनी सांगितलं की मला एक कॉल आला होता आणि त्यांनीच मला इथे यायला सांगितलं. मी त्यांना तेव्हा जास्त काही विचारलं नाही, कारण आम्ही खूप घाई आणि त्यांना हॉस्पिटलला नेणे खूप महत्त्वाचं होतं. आम्ही क्षणाचाही विचार केला नाही. मिस्टरांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं. वाटेत फक्त स्वामींचं नाव घेत होती. त्या ॲम्ब्युलन्सच्या भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दांनी मला खूप धीर आला होता. जे हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो त्या हॉस्पिटलमध्ये रविवारी कधीच डॉक्टर नसतात. मात्र आता आम्हाला सगळे दवाखाने चेक करावे लागणार होते, कारण कुठल्या तरी दवाखान्यात नशिबाने डॉक्टर मिळाले तर ते आमचे भाग्यच होते. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो. त्याच क्षणात त्यांना ॲडमिट केलं. आम्ही पोचण्याआधी यांच्या ॲडमिशन सर्व तयारी झाली होती. मी नर्सला विचारलं, डॉक्टर आलेत का? आणि त्यांनी म्हटलं, इमर्जन्सी आतमध्ये जा. डॉक्टर आम्हाला सांगितलं होतं तुम्ही येणार आहे. आम्ही सगळी तयारी केली आहे. मी पुन्हा विचारात बसले, यांना हे कसं कळालं मी येणार आहोत? पण मी पुन्हा दुर्लक्ष केले. त्यानंतर 5 मिनिटात डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मोबाईलवर कॉल आला होता आणि त्यांनी मला इमर्जन्सी बोलवलं होतं, म्हणून आज संडे असून मी तुमच्यासाठी आलो आहे. डॉक्टर आले आणि तसेच त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. खरं तर मध्ये वेळ खूप गेला होता, त्यामुळे माझे पती हे पूर्णपणे बेशुद्ध होते. डॉक्टरांच्या अटळ प्रयत्नाने 18 तासानंतर त्यांना शुद्ध आली. त्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत आणि ते जास्त दिवस जगू शकणार नाही, हे ऐकलं आणि आमच्या पायाखालची जमीन सरकून गेली. मी डॉक्टरांना यांना बरं करा म्हणून भीक मागत होती. डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही देवाला प्रयत्न करा. तुम्ही देवाला सांगा 3 दिवसात त्यांच्यासाठी कुणी किडनी डोनेट करणार तुम्ही शोधून आणा. त्यावरच आता त्यांचं आयुष्य हे अवलंबून होतं. माझ्या घरात कुणीही किडनी डोनेट करण्यासारखं नव्हतं, कारण सगळ्यांचे वय हे जास्त होते आणि माझे दीर आणि माझी मुलगी खूप लहान होती. आता माझी इच्छा होती, मात्र मी लहान असतानाच माझ्या छातीला एक छिद्र होतं आणि त्यातून माझे 3 ऑपरेशन झाले होते. त्यामुळे माझी किडनी हे डॉक्टर स्वीकारणारच नव्हते, कारण त्यामुळे माझ्या जीवावर वेदना होती. मग मलाही सगळ्यांनी विरोध केला. आता काय करावे कळेना. त्या दिवशी मी पहिल्यांदाच स्वामी मठात गेले. स्वामींना अनुभूती द्या, महाराज माझी साथ द्या. मी त्या दिवशी तुम्हाला जे काही खोटं म्हणाली त्याबद्दल मला क्षमा करा. महाराज तुमचा काहीतरी चमत्कार दाखवा, असं सहज म्हणाली आणि त्या क्षणात ते स्वामींच्या मठात असणाऱ्या त्या मूर्तीतून मला एक नाही तर तब्बल 7 वेळा आवाज आला, भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाराजांचा हा आवाज माझ्या कानात अगदी घुमत होता आणि तेवढ्यातच माझ्या मोबाईलची रिंग वाजली. डॉक्टरांनी मला इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं. कुणीतरी किडनी डोनेट करणारा भेटला आहे असं त्यांनी मला सांगितलं. खरं तर तू कोण नाही म्हणून मी डॉक्टरांना विचारलं. मात्र हे गुप्त ठेवण्यासाठी त्या व्यक्तीने सांगितले आहे असं डॉक्टरांनी मला
पुढे सांगितले. अगदी पुढच्या 5 मिनिटात यांचं ऑपरेशन झालं आणि किडनी ट्रान्सफर झाली. जेव्हा मी त्या व्यक्तींचे आभार मानण्यासाठी गेले तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, ताई, आभार माझे मानू नका. ज्या व्यक्तीने माझ्या मोबाईलवर कॉल करून मला तयार केले त्यांचे आभार माना. मी पुन्हा एकदा विचारात पडले. माझ्या घरात त्यांच्यासाठी काही करणारा ही मी एकटीच होती, कारण माझे सासू सासरे हे वयाने जास्त होते. माझा भाऊ माझ्यापासून लांब राहत होता. दीर खूप लहान होता. मग या व्यक्तीला फोन कोणी केला त्यावेळेस मी त्यांच्याकडे त्या व्यक्तीचा नंबर मागितला. जेव्हा त्यांनी मोबाईल चेक केला त्यामध्ये मोबाईलमध्ये त्या व्यक्तीचा नंबर हा नव्हता. तो माणूसही शॉक झाला. नंबर कसा काय डिलीट झाला याचा विचार तोही करू लागला. मग मी डॉक्टरांनाही इथे येणार असल्याचं ज्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं त्यांचा नंबर मला द्या असं जेव्हा मी त्यांना सांगितलं, कारण मला त्या व्यक्तीचे आभार मानायचे आहे. डॉक्टर हिस्ट्रीमध्ये खूप चेक केलं, मात्र डॉक्टरांनी त्या व्यक्तीचा नंबर सापडत नाही. मग मी खूप हिमतीने ज्या ॲम्ब्युलन्सने आम्हाला इथे पोहोचवले त्यांचा ॲड्रेस मिळाला आणि मग त्यानंतर मी त्या ॲम्ब्युलन्समध्ये असणारे सुरेश दादा आहे त्यांच्याकडे गेले. त्यांना मी सांगितलं की दादा, तुम्ही त्या दिवशी वेळात पोचला नसता तर माझ्या मिस्टरांचे प्राणही वाचले नसते. तुम्हाला ज्या व्यक्तीने तिथे यायला सांगितले त्यांचा नंबर द्या. मला आभार मानायचा आहे. त्यांनाही त्यांच्या मोबाईलमध्ये त्या व्यक्तीचा नंबर खूप शोध, मात्र त्यानंतरही तो नंबर मिळाला नाही. तिघांनाही कॉल आला, मात्र तिघांपैकी त्या व्यक्तीचा नंबर कुणाकडेच नव्हता. हे सगळं मी अनुभवलं तेव्हा मला कळून चुकलं. तो कॉल हा चक्क माझ्या स्वामींचा होता. मी त्यांना चमत्कार दाखवलं म्हणाले. मी त्यांना खरं तर या आधी खोटेही म्हणाले, मात्र त्यांनी मला चमत्कार दाखवले. त्यांनी मला तारले आणि त्यांनी मला सर्व संकटातून सांभाळले. फक्त स्वामींमुळे आज माझे प्रतीचा प्राण वाचले आणि स्वामींना खोट बोलली माझ्या आयुष्यातील खूप मोठी चुकी होती. मात्र माझे स्वामी मला त्या क्षणानंतर पुरेपूर दाखवून दिले. मी सत्य आहे, मी इथेच आहे. हम गया नहीं, हमत आहे या वाक्याची पुरेपूर प्रचिती झाली. स्वामीमुळे माझ्या प्रतीचे प्राण वाचले. साक्षात स्वतः स्वामी त्या दिवशी आमच्यासाठी फोनवर बोलले. खरंच काय सांगू, तो दिवस ज्या दिवशी हे सर्व काही घडले यांचा डिस्चार्ज गुरुवारी झाला. त्या दिवसापासून आमचं आयुष्य बदलले. स्वामी साक्षात्कार आमच्या आयुष्यात असंख्य वेळा घडत होती. ताई म्हणतात आता या घटनेला 2 वर्ष होती, मात्र आता सगळं सुखाचं आनंदाचं आहे. स्वामी कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे. हे घरी आल्यानंतर आम्ही स्वामींची मूर्ती घरी आणली, तिची स्थापना घरात केली आणि त्या मूर्तीची आम्ही दोघेही मनापासून पूजा करत आहोत. त्या मूर्तीमध्ये स्वामींचे प्राण आहेत. असंख्य वेळा या मूर्ती स्वामी माझ्याशी बोलत आहे, माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहेत, माझ्या दुःख ऐकत आहेत, माझा सुख, समाधान, आनंद ते डोळ्याने पाहत आहेत. आताच अगदी मागच्या महिन्यात मी 11 गुरुवारचा व्रत केलं होतं आणि गुरुवारच्याच दिवशी रात्री 8च्या सुमारास या मूर्तीतून शंखाचा आवाज येत होता आणि चमत्कार आमच्या भागातील सगळ्यांनाही ऐकलं होतं. खरं स्वामी आयुष्यात आले आणि माझ्या आयुष्याचे सोने झाले. बघतं हो, खरंच खूप छान अनुभव होता. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला? तुम्हाला आजची प्रचिती कशी वाटली? ज्यांनी हा अनुभव आवडला त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि पुढील अनुभवासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.